तर नमस्कार मित्रांनो. तर आज शेतात आलो होतो. तर व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की जर आपल्या शेतातून जर समोरच्या शेतात जर ट्रॅक्टर जायचा असेल आणि ट्रॅक्टरला काही संग जोडेल असेल, समजा रोटा असो किंवा मोगडा असो किंवा कोणते बी संघ जोडेल असेल, तर ट्रॅक्टरवाले काय करते, जाताना नाही का रिकामं जात नाही. कारण की रोटा चालीत जाते किंवा हे असं सरी बगल्या फोडत असले तर बगल्या फोडीत जाते. पण याच्यामागे ट्रॅक्टरवाल्याचं एक असं माणुसकीचा हेतू आहे, एक जाताना ते रिकामं जात नाही. आणि आणखीन यांची एक बिझनेस स्ट्रॅटेजी आहे, की म्हणजे जरी तुम्हाला जर रोटा आणायचं नसेल किंवा हे करत नसेल, जर ते जर असं जाताना जर रोटा आणून गेले ना, तर तुमचं रान चांगलं दिसतं, म्हणजे तुम्हाला रोटा आणायची इच्छा होती. तर आपण ट्रॅक्टरवाल्याला 2 शब्द विचारू. याच्यामागं काय 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 म्हणणं आहे त्यांचं, का असं जाताना तुम्ही मोकळं जाऊ शकता पण जात का म्हणणं आहे? मित्रांनो, हे आपले ट्रॅक्टरवाले भाऊ आहे. तर हे आपले मित्रच आहे, पण आपण यांना 2 शब्द विचारू का हे जाताना असं मोकळं जात नाही पण असं हे हानीत जातं, याच्यामागे यांचं काय हेतू आहे? तर आमचा हेतू हा असतो की कोणाचं रान तोडू नये म्हणून. कोणाच्या वावरात इकडून तिकडे जायचं राहतं तर मग ते हानीत घेतलं का रान तोडत नाही. शेतकरी सुद्धा नाराज होत नाही का जाऊन देवा आपलं रान नीट झालं असं तसं. हे हेतून आम्ही ते हानीत चालतो. हॅलो मित्रांनो, जर तुम्हाला जर बगल्या फोडायचं असल्यास दिनापूर दुधखेड शिवारात, तर हे सचिन भाऊ आहे माझे मित्र. तर यांच्याशी संपर्क करा. तुम्हाला मी मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. तर तुम्हाला आता रान दाखवतो कसं होतं बगल्या फोल्डर.